मंडळी नमस्कार. आज दिनांक 3 ऑगस्ट. काल 2 ऑगस्टला सोमवारी जे आपण लाईव्ह घेतलं त्यात प्रश्न उत्तर आपण असंख्य प्रश्न उच्चारले, पण ते वेळेचं बंधन असल्यामुळं आपण कालच्या लाईव्हमध्ये प्रश्न उत्तर घेतले नाही. तर त्यातले जे प्रश्न आहेत की ज्याबद्दल मी माहिती सांगितली नाही असे प्रश्न ते आपण आज त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे आणि त्याला उत्तर देतो आहे. पण जी माहिती सांगितली आहे 2 तारखेच्या सोमवारच्या लाईव्हमध्ये जी माहिती सांगितली आहे असे प्रश्न आपण घेत नाही आहे, कारण ती ऑलरेडी माहिती सांगितली आहे. काही शेतकऱ्यांना ते प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर व्हिडिओ तो पूर्ण पाहिला कालचा, तर त्यात आपल्याला माहिती मिळून जाईल. आणि तेच प्रश्न आहेत, त्यामुळे जी माहिती सांगितली ते सोडून इतर माहितीचे प्रश्न आपण घेऊया. त्यापूर्वी परत एकदा थोडक्यात मी माहिती सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे सोयाबीनवर जो व्हायरस काही ठिकाणी दिसतोय, आपण काल त्याबद्दल माहिती दिली आणि सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण आपल्या शेतात जाऊन बारकाईनं पहा. तर आज सकाळी म्हणजे अजून 12 तासही झाले नाही तर जवळपास 200-250 शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी तो व्हायरस त्यांच्या शेतात पाहिला. तर मी परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शेतामध्ये बारकाईनं लक्ष देऊन सोयाबीनचं निरीक्षण करा. सोयाबीनवर एक व्हायरस जो कधी नव्हे, तो जो आधी उडदामुगावर असायचा, मागच्या वर्षी फक्त बुलढाणा जिल्ह्यात 1-2 तालुक्यात तो व्हायरस होता, मात्र आता विदर्भात असो मराठवाड्यात असो बऱ्याच ठिकाणी तो व्हायरस दिसायला लागला आहे. तर व्हायरस म्हणजे ज्याच्यावर उपाय नाही ते, जसं कोरोना आहे, कोरोनाचा व्हायरस आहे, त्याला दुरुस्त करणं शक्य नाही, तसा हा जो पिकाचा व्हायरस आहे याला फक्त आपण रोखू शकतो. रोखू शकायला पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात झाल्याबरोबर ते झाडं उपटून नष्ट करणे, कमी प्रमाणात झाडं असतील तर. आणि हा इतका झपाट्यानं वाढतो. बरेच शेतकरी म्हटले की साहेब परवा आमच्या शेतात काही नव्हतं, आज 5% 10% झाडं आहेत आणि इतक्या फास्ट वाढतो हा, 8 दिवसात पूर्ण शेतात पसरू शकतो. त्यामुळं बारकाईनं लक्ष ठेवणे, जर असे झाडं दिसले तर ताबडतोब उपटून टाकणे. आणि याचा प्रसार करते रस शोषक कीड. तर रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी त्याच्यात जे काही कीटकनाशक आहेत, मग त्यातल्या त्यात आपण समजा पांडा सुपर जर घेतलं तर पांडा सुपर हे तुम्हाला रस शोषण करणारी कीड, पांढरी माशी असो, मावा असो, तुडतुडा असो, यालाही कंट्रोल करेल आणि थोडीफार आळी असेल तर त्यालाही कंट्रोल करेल. त्यानंतर सरेंडर जर घेतलं तर सरेंडरचा सुद्धा आपल्याला तसा रस शोषण करणाऱ्या किडीसाठी फायदा होईल, आळीसाठी फायदा होईल. 8, 9, 10 तारखेच्या दरम्यान फवारा असेल तर अमावस्येनंतरचा, तर अंडे कंट्रोल करायला सुद्धा सरेंडर काम करेल. पानं खाणारी अळी जर जास्त असेल तर सोबत त्याच्या मग तुम्ही इमान वगैरे घेऊ शकता, किंवा खोडातली अळी आहे, पानं खाणारी अळी आहे आणि रस शोषण करणारी कीड कंट्रोल करायची, तर मग झेनॉप 15 मिली अधिक त्याच्यासोबत पांडा सुपर किंवा सरेंडर 30 मिली असं आपण घेऊ शकता. बुरशीजन्य रोगाचा काही प्रादुर्भाव वाटत असेल किंवा शंका असेल तर सुरुवातीला व्हिसल्पमध्ये आहे ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर हे टाकू शकता. पण माझी एक सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, बघा जगात या व्हायरसला दुरुस्त करायला कुठंही औषध नाही. आता शेतकरी खूप आशेवर होते. आम्हालाही 3 दिवसापासून हा व्हायरस आला आहे तसं समजल्यापासून आमचंही चित्त ध्यानावर नाही, कारण हा खूप जोरात वाढतो आणि भयंकर नुकसान करतो. एवढे चांगले सोयाबीनला भाव आहे, शेतकऱ्यांची काहीही करायची तयारी आहे, पण या व्हायरसला जगात कोणी काही जरी सांगितलं तर दुरुस्त करायला औषध नाही. हा व्हायरस झपाट्यानं वाढतो आणि उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते. त्यामुळं विनाकारण काही संधी साधू लोक तुम्हाला काही सांगतील, व्हायरसला दुरुस्त करण्याचं असं कोणतं औषध नाही आहे. तुम्ही फक्त त्याला सुरुवातीलाच ताबडतोब ते झाडं उपटून नष्ट केले तर कंट्रोल होऊ म्हणजे थोडा थांबू शकतो. नाही तर रस शोषण करणारी कीड कंट्रोल केली तर काही प्रमाणात थांबेल. आता खूप जर जोरात वाढलेला असेल, जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर त्याला थांबवणं कठीण आहे. मग अशा वेळेस जर काही निसर्गानं दिलं आपल्याला, काही वातावरणात बदल झाले आणि सुधारणा झाल्या तर होऊ शकतात. नाही तर मग मी असं म्हणेन की ज्या ठिकाणी व्हायरसचं प्रमाण जास्त आहे तिथं फक्त रस शोषण करणारी कीड नियंत्रित करा. इतर कोणताही खर्च करू नका. व्हायरसला दुरुस्त करण्यासाठी सुद्धा काही वापरू नका. कोणी काही सांगेल तुम्हाला, पण व्हायरस दुरुस्त होत नाही. त्यामुळं फक्त रस शोषण करणारी कीड जे प्रसार करते तिला फक्त थांबवू शकतो आपण, बाकी व्हायरसला दुरुस्त करणं शक्य नाही.
याच्यावर विनाकारण जास्त खर्च करू नका. आणि आहे तशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या वेळेस सुधारणा झाली तर आपण त्याला नंतर काही करू शकतो. आपल्या हातात वेळ असला तर काही करू शकतो. पण आपल्याला माहिती आहे की बाबा हे सुधारणारं नाही, मग त्याच्यावर खर्च जास्त का करायचा. तर ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि बारीक निरीक्षण ठेवा. सोयाबीनच्या शेतामध्ये रोज चक्कर ठेवा आणि बारीक निरीक्षण ठेवा. त्यानंतर आपण कापसाबद्दल जे सांगितलंय, पातेगळ चे बरेच प्रश्न आलेत. पाते गळतायत, तर पाते गळण्याचे जे कारण आहेत जवळपास 10-12 कारणं आहेत पातेगळीचे. त्यातलं आपलं नेमकं कारण कोणतं आहे ते बघावं लागेल आणि त्याच्यानुसार उपाययोजना करावं लागेल. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पाऊस जास्त पडला, जमिनीत ओलावा आहे, मुळांना हवा मिळत नाही, फक्त पाणी आहे मुळांच्या बाजूला, तर अन्नद्रव्याचा उचल होत नाही, त्याच्यामुळं झाडं पाते गाळते. त्याच्यानंतर पाऊस कमी पडलेला असेल, मुळं कोरड्यात गेले असतील किंवा ओलावा पुरेसा मिळत नाही तरीसुद्धा पाते गळतात. तिसरं कारण अन्नद्रव्याची कमतरता असेल, अन्नद्रव्याचा उचल कमी असेल तरी पाते गळतात. चौथं कारण रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक जास्त असेल तरी पाते गळतात. पाचवं कारण नैसर्गिक पातेगळ. सगळं व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा जे पात्याचं देठ असतो तो जिथे तुमच्या काय म्हणतो आपण त्याला फांदीला लागलेला असतो तिथं एक ॲब्सेसिक लेअर तयार होतो, एक हवेची पोकळी तयार होते, तर ती तयार झाली तरी पातेगळ होते. त्यामुळं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला शोधून मग त्याच्यावर उपाययोजना करावं लागेल. नाही तर पातेगळ आहे म्हणून मारा प्लॅनोफिक्स फक्त असं नाही. प्लॅनोफिक्स म्हणजे NAA हे एक संजीवक आहे. याचा वापर आपण नैसर्गिक पातेगळ जर असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पण नैसर्गिक पातेगळ होते, तर 10 लिटरच्या आपलं 15 लिटरच्या पंपाला फक्त 3 मिली असं प्लॅनोफिक्स आपण वापरू शकता पातेगळ होण्याच्या आधी. पण बरेच शेतकरी पातेगळ झाल्यानंतर ते वापरतात, त्याचा फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट, याचा डोस हा 3 मिलीपेक्षा जास्त वाढायला नको. तिसरी गोष्ट, याचं जे कॉम्पॅटेबिलिटी आपण म्हणतो म्हणजे कोणत्या औषधात मिसळतात ते वेगळंच फवारावं लागेल तुम्हाला, कोणत्या औषधात ते टाकू नका. तर हे पातेगळीबद्दल झालं. तूर पिवळी पडली आहे, वाढ कमी आहे, असे बरेच प्रश्न आहेत. तर तुरीला मी सांगितलं, नेहमी सांगतो की तुमचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुरीची थोडीशी वाढ हळू होते. तिला सल्फरची कमतरता असेल तर पिवळं पडते, पाणी साचून राहिलं तरी पिवळी पडते, मशागत झाली नाही, हवा खेळती राहिली नाही तरी पिवळी पडते. तर साधं आपलं 19-19 आणि रिफ्रेश किंवा टॉपअप जर फवारलं तरी चालेल. जास्त ठिकाणी तूर पिवळी पडली आहे ती ओलावा जास्त असल्यामुळं, तर आंतरमशागत लवकर करून घ्या. आणि जास्तच खराब होत असते किंवा वाढही कमी आहे, पिवळंही पडलं आहे आणि सुधरूनच नाही राहिली असं असेल तर मग सल्फर एकरी 1.5 ते 2 किलो सल्फा बूस्ट किंवा चांगल्या क्वालिटीचं सल्फर WDG, रायझर 1.5 ते 2 लिटर आणि 19-19-19 5 किलो एकरी असं आळवणी करा, ड्रेंचिंग करा. त्यानंतर तुरीला ट्रायकोडर्मा टाकायचं मी सांगितलं, ड्रेंचिंगद्वारे टाकू शकता. तो पूर्ण विरघळत नाही, वरचा जे पावडर येते ती काढून टाकायची आणि मग तो टाकायचा किंवा मग शेणखतात किंवा ओलसर मातीत मिक्स करून टाका. एकरी 1 ते 2 किलो ट्रायकोडर्मा. फ्युजेरियम विल्ट जो भविष्यात येणारा रोग आहे त्याला टाळण्यासाठी. त्यानंतर कापसामध्ये पाते जर लागलेले नसेल आणि मावा खूप असेल तर मी काल सांगितलं तसं डिझायर म्हणजे डायमेथोएट 30 मिली, क्विनॉलफॉस 20 मिली आणि त्यासोबत स्टिकर वापरा. म्हणजे तुमचे पाते लागलेले असतील किंवा नसतील, मावा जास्त असेल तर सगळ्या माव्याला नियंत्रित करेल, तुडतुड्याला नियंत्रित करेल, आळी असेल तर आळीला सुद्धा नियंत्रित करेल. मात्र पाते लागलेल्या कापसाला 7 तारखेनंतर म्हणजे अमावस्येनंतर फवारा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या फवाऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सल्फा बूस्ट म्हणजे सल्फर आधी टाकायचं 20 ग्रॅम, त्यानंतर रिहांश घ्यायचं, त्यानंतर सरेंडर घ्यायचं आणि त्यानंतर झेप घ्यायचं. जर पाते लागलेले असेल, वाढ व्यवस्थित असेल तर झेप घ्या. जर वाढ चांगली नाही तर मग झेपच्या ऐवजी तुम्ही तिथं टॉपअप किंवा रिफ्रेश घेऊ शकता झेपच्या ऐवजी. मात्र सरेंडर तुम्हाला बदलायचं नाही. काही शेतकऱ्यांनी सांगितलं की कडक कापूस होतो, तुम्हाला कापसाची पानं विकायचे नाही, आपल्याला बोंड लागणं महत्त्वाचं आहे. हो द्या कडक, त्याला काही फरक पडत नाही, आपल्याला बोंड लागणं महत्त्वाचं आहे आणि थोडेफार पानं जास्त कडक होऊ नये, त्यामुळेच आपण हे रिफ्रेश टॉपअप किंवा झेप घेतोय. काही चिंता करू नका. पानं कडकही झाले तर काही फरक पडत नाही, 2-4 दिवसानंतर परत ते
कवळे पानं तशी नकोच, जास्त आळीचे पतंग अंडे घालतात, त्यामुळे होत्या त्या कापसालाकडं, चिंता नका करू. सल्फर आता यात बघा, सल्फर WDG 20 ग्रॅम, रिहांश 20 मिली, सरेंडर 30 मिली, यामध्ये कोणताही बदल नाही करायचा. फक्त तुम्ही वाढ कमी असेल तर झेपच्या ऐवजी रिफ्रेश किंवा टॉपअप घेऊ शकता, आणि वाढ व्यवस्थित असेल तर झेपच 10 मिली घेऊ शकता. रिफ्रेश किंवा टॉपअप घेतलं तर 40 मिली घ्यायचं. आता काही शेतकरी विचारतायत की वाढ जास्त आहे, तिथे काय करावं, या फवाऱ्यात काय करता येईल. मग वाढ जास्त असेल तर तुम्ही लिओसिन घ्या, पण मग लिओसिन घेतलं तर सल्फर घेता येणार नाही, आणि सल्फरचा इथं जास्त फायदा होतो. त्यामुळे लिओसिनचा फवारा लागला तर तुम्ही आधी घ्या किंवा नंतर घ्या, वेगळा घ्या. त्यानंतर कापसाची कमी वाढ आहे, पिवळे पानं झाले, त्याबद्दल काही प्रश्न आहे. तर अन्नद्रव्याचा उचल जेव्हा थांबतो तेव्हा पानं लाल पिवळे होतात. तर त्यासाठी तुम्हाला 19-19चा फवारा साधा दिला, टॉपअप दिलं वरतून तरी चालेल. आणि जास्तच जर पाण्यात साचलेलं असेल किंवा वाढ एकदमच कमी असेल तर ड्रेंचिंग त्याला सल्फर रायझर 19-19चं किंवा सल्फर रायझर कॅल्शियम नायट्रेटचं ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. तर हे झालं. त्या तुरीमध्ये स्टेम कॅन्कर, खोडाचा कॅन्सर हा रोग, खोडावर डाग पडतो काळा आणि तिथून खोड मोडतं, असे खोडावरचे डागावर लक्ष ठेवा. जर हा स्टेम कॅन्कर असेल तर याच्यासाठी तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ते 40 ग्रॅम, स्टेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम असं त्या खोडावर ड्रेंचिंग करायचं. काही थोडंफार फांद्यावर पडलं तर हरकत नाही, काही त्यांना विपरीत परिणाम होत नाही. पण स्टेम कॅन्कर जर असेल तर मग असं खोडावर ड्रेंचिंग करायचं, हे एक लक्षात ठेवा. आता आपण प्रश्न उत्तर घेऊ. पहिला प्रश्न आहे, सर अमावस्येच्या 4 दिवस आधी फवारा काढला तर चालेल का? असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात आहे की अमावस्येला अंडे टाकतात ना, मग आधीच आपण काहीतरी फवारू म्हणजे अंडे टाकणार नाही. असं होत नाही. आपण फवारतोय का, टाकलेले अंडे नष्ट करण्यासाठी फवारतोय. आधी जर फवारलं तर तिथं अंडे टाकणार नाही असं कोणतं रसायन नाही. फक्त आझाडरॅक्टिन जे आहे 10,000 ppmचं निंबोळी अर्क जर तुम्ही फवारलं तर काही प्रमाणात पतंग कमी अंडे टाकू शकतात, शक्यता आहे. पण अधिक असं दुसरं रसायन कोणतं नाही की ते आधी जर फवारलं तर अंडे टाकणार नाही. त्यामुळं अंडे टाकू द्या, त्यानंतर फवारून त्याला मारा. पण तुम्हाला दुसऱ्या अडचणी काही असतील, जसं मी सांगितलं की जास्त मावा, तुडतुडा वगैरे असेल तर लगेच फवारून घ्या आणि अमावस्येनंतर परत फवारा. किंवा सोयाबीनला फार जास्त अमावस्येचं म्हणजे जेवढं कापसाला महत्त्व आहे तेवढं सोयाबीनसाठी नाही. तुम्ही सोयाबीनला आजही अडचण असली तर लगेच तुम्ही फवारू शकता, अमावस्येची वाट पाहायची गरज नाही. त्यानंतर टेलिग्राम चॅनलवर शेतकऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण करता येत नाही, फक्त तुम्ही टाकलेले मेसेज दिसतात. माझी विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचे चॅनल सुरू करावे. बघा, टेलिग्राम चॅनलवर 10,000 शेतकरी आपल्यासोबत जोडलेले. 10% शेतकऱ्यांनी जरी प्रश्न विचारले किंवा विचाराची देवाणघेवाण करतो म्हटलं तर 1,000 होतील. रोज जर 1,000 पोस्ट आल्या तर त्या कशा पाहू शकणार आपण? प्रॅक्टिकली विचार करा. आपण एवढ्या शेतकऱ्यांसोबत जुळलेलो आहे, त्यामुळं मी जे जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करतो त्याचं कारण असते की तुमच्या प्रश्नाला आपोआप उत्तर मिळून जाईल. आणि कम्युनिकेशन होणं शक्य नाही आता, एवढे मोठ्या प्रमाणात शेतकरी जुळलेले. त्यामुळं आम्ही आमच्याकडची माहिती जी देता येईल ती तुम्हाला पोस्ट करतो, ती वाचा. तुम्हाला फारच अडचण असेल तर मग आमच्या नंबरवर कॉल करा, तिथे तुम्हाला राहिलेली माहिती मिळेल. हेक्झाकोनाझोल आणि काय आहे, अवतार आहे माझ्याजवळ, रोको आहे, दोन्ही थोडं थोडं उरलेलं आहे. तर उडीद आणि मिरची वर कोणते औषध फवारावे, मिरचीला ड्रेंचिंग करावे का? अवतार तुम्ही मिरचीवर फवारू शकता आणि उडदावर सुद्धा, दोन्ही औषधं, अवतारही आणि रोकोही. एक मिरचीवर फवारा, एक उडदावर फवारा, चालेल दोन्ही. आणि मिरचीला ड्रेंचिंग करायचं असेल तर रोकोचं ड्रेंचिंग करा तुम्ही. दुकानदार म्हणतो झेप 20 मिली टाकलं तरी वाढ थांबेल का नाही याची गॅरंटी नाही, पण तुमच्या सांगण्यानुसार 20 मिली वापरले, सोयाबीन खूप वाढले होते. ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी तुम्हाला कधी विश्वासघात करणार नाही याची खात्री देतो. कापसाला फुलं लागले नाही, अमावस्यानंतर कोणता फवारा करावा ते समजत नाही, व्यवस्थित समजून सांगा. फुलं जरी लागले नाही, पाते जरी असेल तरी हाच फवारा द्यायचा.
आज रोजी पाता सुरुवात नाही. आता काही शेतकरी म्हणले नाही आम्हाला 40 दिवस झाले, मग पातं लागेल का नाही माहीत नाही. कापसाला 35, 36, 37 दिवसापासून पाते लागणं चालू होतात. 40 दिवस, आता अजून 4-5 दिवस आहे 7 तारखेला, त्यामुळे पाते लागतील. तुमचा 32 दिवसाचा जरी कापूस असला, अजून पातं लागलं नसेल तरी सरेंडरचा फवारा जो आपण सांगितलेला आहे अमावस्येनंतरचा, तो तुम्ही तिथे घ्या. आणि जर एकदमच उशिरा कापूस लागवड झालेली असेल तर मग तिथं मावा वगैरे असेल तर डिझायर आणि क्विनॉल हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही फवारणी घेतो, पण बाकीचे शेतकरी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याचा परिणाम आमच्या शेतीवर होईल का? आता परिणाम त्याचा म्हणजे चांगला की वाईट? मी सांगतोय त्याचा चांगला परिणाम होईल म्हणता तुम्ही, की वाईट परिणाम होईल का, असा विचारताय. तुमचा प्रश्न मला समजला नाही. पण बघा, मी तुम्हाला सुद्धा सांगू इच्छितो की मी म्हणतोय तसं पूर्ण क्षेत्रात करू नका. काही याच्यात करा, काही याच्यात करू नका. त्याला खर्च किती लागला, त्याला फायदा किती झाला याचं निरीक्षण ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं वाटलं तर नंतर पूर्ण क्षेत्रात करा. आता काय आहे, आम्ही माझ्या वैयक्तिक किंवा माझं एक स्वभाव आहे की मी खोटं कधी बोलत नाही, मी फसवणूक कधी कोणाची केली नाही आणि शेतकऱ्यांसाठी जे होईल ते एवढं चांगल्यात चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करतो. पण कोणतंही काम करताना जसं चांगलं म्हणणारे लोक असतात तसे वाईट म्हणणारे लोक असतात. त्यामुळं मला त्याची चिंता नाही आहे. तर पण तरीसुद्धा तुमचा विश्वास बसण्यासाठी तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की मी जे काय सांगतो फॉर्म्युला, तर ते काही याच्यात करा, काही याच्यात करू नका. काही याच्यात तुमच्या मनात जे वाटेल ते करा, दुकानदार सांगेल ते करा किंवा दुसऱ्या कंपन्यावाले सांगतील तसं करून पहा. आणि त्यात शेवटपर्यंत मग तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे. फक्त हिरवंगार झालं वा चांगलं वाढलं ते नाही. त्याला खर्च किती लागला, प्रतिपंप खर्च किती होता, त्याचे काय फायदे झाले, 8 दिवसात काय फायदे झाले, 15 दिवसानं, महिन्यानं त्यात काय परिणाम झाला, तर ह्या सगळ्या गोष्टीची नोंद आपल्याकडं असली पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही म्हणाल की नाही ठीक आहे. सोयाबीन पूर्ण पिवळे पडले आहे, मूळकूच झाल्यासारखं झाड वाटतंय, कारण अलगद उपडलं जातं, काय करावं? ट्रायकोडर्मा तिथं एकरी 2-3 किलो शेणखतात किंवा मातीत मिसळून फेकून द्या. सतत झडीचा पाऊस पडला, कापसा लाल फुलपात्या चिटकून, लाल फुल पात्याला चिटकून राहिलंय, 3 ते 4 दिवस झाले, पातेसह पिवळे होऊन गळतंय. तर बघा, जेव्हा सतत झिमझिम पाऊस पडतो तेव्हा फुलं लागले की ते फूल बोंडाला चिटकतं आणि ते फूल मग पडत नाही. ऊन जर नाही पडलं तर ते फूल बोंडाला, बारीक बोंड तयार झाल्यानंतर त्याला घेऊन पडतं. तर याच्यावर काहीही उपाय नाही. आम्ही बरेच प्रयोग करून पाहिले, बरेच बुरशीनाशक फवारून पाहिले, पण जे फूल पावसामुळं बोंडाला चिटकतं त्याच्या आत बुरशी डेव्हलप झालेली असते, ती कोणत्याही बुरशीनाशकानं जात नाही. ते फूल बोंडाला घेऊनच पडणार आणि जर थोडंसं जरी चांगलं ऊन पडलं तर फूल ते आपोआप गळून जाणार. त्यामुळे विनाकारण त्याच्यावर खर्च करू नका. ट्रायकोडर्माचा तुरीवर फवारा चालतो का? फवारा नाही, ड्रेंचिंग करायचं किंवा शेणखतात किंवा मातीत मिसळून फेकायचं. हळदीसाठी टॉपअप किती दिवसाच्या अंतरानं फवारे? 1-2 फवारे त्या 15 दिवसाच्या अंतरानं. आणि तुम्ही सुरुवातीला म्हणजे साधारणतः 2-2.5 महिन्यापर्यंत, जोपर्यंत म्हणजे 2.5 महिन्यापर्यंतही तुम्ही जमिनीतून जरी दिले तर फुटवे चांगले येतील याला. आजकाल खूप सापाचे प्रमाण वाढले आहे, सोयाबीनची उंची खूप वाढली आहे, त्यामुळे जाण्याची भीती वाटते. पॅन्ट कसल्या कापडाची घालावी त्याबद्दल थोडी माहिती हवी. आणि जर संरक्षण पॅन्ट ही कुठे मिळेल, खूप मोठा प्रश्न आहे. एकदम बरोबर आहे आपलं. सोयाबीन वाढल्यानंतर तिथे सापाचं प्रमाण थोडंसं वाढतं दिसत नाही आपल्याला. एखाद्या वेळेस पाय पडला किंवा त्याच्याजवळ पाय जर पडला तर सर्पदंश होऊ शकतो. तर याच्यासाठी पॅन्ट नाही, पण गम बूट येतात. आपण पहा, रोडचं काम चालू असतं ना, तेव्हा ते प्लॅस्टिकचे बूट जवळपास टोंगळ्यापेक्षा थोडंसं खाली, 4 इंच खाली असतात, असे गम बूट बाजारात मिळतात. ते गम बूट घालून तुम्ही वावरू शकता. त्याच्यावरती दंश काही साप देत नाही. जे काय आहे ते तिथे जवळपास त्याच्या, आणि त्याची जाडी खूप असते, त्यामुळं त्याचा परिणाम काही होणार नाही. तर पॅन्ट तर असा कुठला नाही आहे, पण गम बूट जे आहेत, जे रोडचं काम चालू असताना घालतात लोक, ते गमबूट तुम्ही वापरू शकता. तूर खालून पिवळी पडत आहे, उपाय सांगा. तेच, पाणी जास्त झालं असेल, पाणी शेताबाहेर काढा, 19-19 आणि टॉपअपचा फवारा द्या. आणि जर शक्य झालं किंवा जास्त प्रमाण पिवळे असेल तर ड्रेंचिंग करा, सल्फर रायझर 19-19चं. कपाशीच्या पानावर मिठासारखे डाग पडलेत, ते सोडियमयुक्त पाऊस पडला असेल, त्याची काही चिंता करू नका. सोयाबीन फुलावस्था आहे, वाढ कमी आहे, काय करू?
फुल अवस्था आहे पण वाढ कमी आहे, तर झेप फवारू नका, तिथे टॉपअप घ्या, मग थोडीशी वाढही होईल आणि फुलाची संख्या सुद्धा वाढेल. सर तुमची औषधी घ्यायला गेलं तर तर देत नाही दुकानदार, दुसरे देऊन हे औषधी घे म्हणतात. तर आपण त्याचं ऐकायचं नाही, जिथं मिळतं त्या दुकानावर जायचं. कारण तो जर आपली औषधी मागून देत नाही तर त्याच्यात आपल्या औषधीमध्ये दुकानदाराला पैसे मिळत नसतील, कमी मिळत असतील, किंवा जे दुसरं घे म्हणतात त्याच्यात जास्त नफा मिळत असेल. आपला नफा कशात आहे ते पाहायचं आणि त्याच्यासाठी आग्रह करायचा. माझी 10 जुलैची तूर पेरणी आहे, 2 ओळीत अंतर 3 फूट आहे. आता शेंडा खोडणी केली तर चालेल का? 3 फूट म्हणजे तुम्ही खूप कमी अंतर ठेवलंय, पण हलकी जमीन असेल तर हरकत नाही आणि शेंडा खोडायलाही हरकत नाही. पहिल्या खुडणीनंतर तूर 6-7 इंच वाढली आहे, दुसरी खुडणी 5 तारखेला येतात, तर खुडू की नको? 6-7 इंचच वाढली असेल तर मग राहू द्या, नंतर खुडा. 2च खुडण्या करू शकता तुम्ही, चालेल. नमस्कार सर, सोयाबीनमध्ये खोडकिडीचे प्रमाण जास्त आहे, जनॉपची फवारणी केली तरी सुद्धा कमी दिसत नाही, पण आता कोणती फवारणी करू? बघा, मी परत एकदा सांगतो, खोडात आळी ही राहणार, गुलाबी बोंडाई ही कापसावर राहणार, तुरीमध्ये मर सुद्धा राहणार. या सगळ्या गोष्टीचं प्रमाण कमी व्हावं त्याच्यासाठी आपण या शिफारसी करतोय. 100% नियंत्रण यांना होणार नाही. त्यामुळं मी सांगतोय आणि ते वापरलं म्हणजे निश्चिंत झालो असं समजू नका. तुम्ही ट्रायकोडर्मा जरी टाकला तरी काही झाडं मरतीलच. तुम्ही अमोशेला फवारणी घेतली, फुलं तोडले, लाईट ट्रॅप जरी लावले तरी सुद्धा काही बोंडात गुलाबी बोंडाईचा अटॅक राहीलच. तुम्ही कितीही फवारलं, जेनॉप फवारलं, रेज फवारलं, रिहान्श लावलेलं होतं, तरी सुद्धा खोडात आळी काही प्रमाणात राहील. 100% नियंत्रण होणार नाही. तेव्हा मला दोष देऊ नका. नाही तर मला दोष द्यायचा असेल तर माझं काही ऐकू नका. तुम्हाला जे वाटतं ते करा. ज्यानं काही केलं नाही त्याच्या शेतात पहा काय परिस्थिती, आणि तुम्ही केलं तर तुमच्या शेतात काय परिस्थिती पहा. पण 100% बरं होईल अशी अपेक्षा कोणत्याच बाबतीत ठेवू नका. आता तुम्ही जेनॉप फवारलंय आहे, परत एकदा जेनॉप घेऊ शकता, किंवा कोराजन घ्या. कोराजनला सुद्धा खोडातली अळी मरते, वर्षी अळी मरते. कोराजनही घेऊ शकता. फक्त कोराजन महाग आहे म्हणून मी तुम्हाला जेनॉप सांगतोय. प्रतिपंप खर्च त्याचा दुप्पट येतोय. पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कोराजनही घ्या, किंवा अजून तुम्हाला जे दुसरं कोणी सांगत असेल ते घ्या. त्याचा पंपाचा खर्चाचा हिशोब करा, फायदा किती झाला त्याचा हिशोब करा आणि तुम्हीच ठरवा. सोयाबीन पेरून 45 दिवस झाले, 18-7चा जेनॉप व झेपची फवारणी केली आहे, फुल चांगलं आहे, पण आता वानू झाडाचे पान खाते, काय करा? पांडा सुपर घ्या. पांडा सुपरनं वानू बऱ्यापैकी मरतील. शेणखत खूप वर्ष झाले टाकलं नाही. माझा कापूस 45-50 दिवसाचा आहे. काही ठिकाणची झाडं खूप छान आहे, मात्र अर्धा एकर असा आहे की त्याच्यामध्ये कोणतीच झाडं आपटे घेत नाही. अन्नद्रव्याचा उचल घेण्यासाठी काय उपाय आहे? अर्धा एकरामध्ये जिप्सम पुढच्या वर्षी टाका. सध्या तुम्ही 20-20-0-13 टाका आणि 1 बॅग सुपर फॉस्फेट टाका. याच्यामुळे सल्फर मिळेल आणि अपटेक थोडा होईल. आणि रायझर, त्यात रायझर सुद्धा टाका. एक 10 किलो रायझर टाका अर्ध्या एकरात. 20-20-0-13ची अर्धी बॅग आणि 1 बॅग सुपर फॉस्फेट. असं खत फेकून दिलं तरी चालेल, तसं आपण खत फेकायची शिफारस करत नाही. पण अपटेक होत नाही म्हणजे ओलसरपणा जर जास्त असेल तर तिथं निचरा व्हायला तिथं मदत होईल. रायझर, आपलं हे सुपर फॉस्फेट आणि 20-20-0-13. सोयाबीनवर चुरा पडला सारखा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो शेअर केले. सोयाबीनवर चुरा पडला म्हणजे पानावर ओळ्या पडल्या आहेत, पानं वेडे वाकडे झाले, पानाचा आकार वरच्या कवळ्या पानाचा लहान झाला आहे, डार्क हिरवा झाला आहे, फोडं दिसत आहेत. हे सगळे लक्षणं व्हायरसचे आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीनवर झेपचा डोस डबल केला तर प्रचंड फुलं येतात, तर कापसावर तसं केलं तर चालेल का? कापसावरही तुम्ही झेपचा डबल डोस केला तर प्रचंड पाते लागतात आणि मात्र वाढ काही दिवसासाठी थांबते. तर तुमची वाढ जास्त असेल तर तसं करू शकता. माझी जमीन चुनखडी आहे, त्याकरिता झिंक आणि फेरस हे तणनाशक आणि कीटकनाशक सोबत फवारले तर चालेल का? झिंक आणि फेरस जे हे तणनाशकासोबत किंवा कीटकनाशकासोबत वापरू नका, याला वेगळं वापरा. मी पहिली फवारणी रियानसोबत रिफ्रेशची केली, पण फळफांद्या कमी वाटत आहे, तर अमावस्येनंतरच्या फवारणीत झेप आणि टॉपअप सोबत वापरले चालेल का? दोन्ही सोबत नका वापरू. झेप घेऊ नका, मग टॉपअप घ्या एकटं. पुराच्या पाण्याने सोयाबीनमधील तूर जळाली आहे,
कशाची लागवड करावी? परत तुरीचीच लागवड करा. एंडॉक्सिकार्पमुळे चक्री भुंग्याचे नियंत्रण होते का? होते. कापूस तिसरी फवारणी आहे, सरेंडर सल्फर परिस्पर्श युरिया घेतलं तर चालेल का? बिलकुल नाही. हे बघा, मी तुम्हाला जे सांगतोय, अमावस्येनंतरच्या फवाऱ्यामध्ये बिलकुल बदल करू नका. फक्त तुम्ही झेपच्या ऐवजी टॉपअप कमी वाढ असेल तर घेऊ शकता. बाकी सल्फर बदलायचं नाही, सरेंडर बदलायचं नाही, रेयाशी बदलायचं नाही. हा फॉर्म्युला आहे. मागच्या 5 वर्षापासून शेतकरी वापरत आहेत आणि खूप सुंदर त्याचे रिझल्ट आहे. युरिया घेतो, परिस्पर्श घेतो, सल्फर घेतो, हे अशा चुका करू नका. तुमचे कापसं खराब झाले तर मी जबाबदार नाही. इथे सल्फर आहे, सल्फरसोबत जास्त भानगडी जमत नाही. लिओसिनसुद्धा चालणार नाही, चमत्कारसुद्धा चालणार नाही. त्यामुळं जे सांगितलं ते करा. नंतर तुम्हाला मग काय करायचं, एखादा फवारा ॲडिशनल द्या. युरिया फवारायचा, परिस्पर्श फवारायचं, ते नंतर करा. याच्यासोबत रिस्क घेऊ नका. अमावस्येनंतरच्या फवाऱ्यामध्ये शक्यतोवर बदल करायचे नाही. सोयाबीन फुलावर आहे दाणेदार सल्फर एकरी 3 किलो फेकलं तर चालेल का? आता नाही. आता सल्फर तुम्ही फेकल्यानंतर कधी लागू होईल त्यापेक्षा नंतर बघा, चांगली परिस्थिती असली तर बिग बी वापरा, त्यात सल्फर आहे. सोयाबीनला शेवटचा फवारा काय द्यावा? बघा, सगळ्यात पहिले तर मला टेन्शन आहे व्हायरसचं. जर व्हायरस नसेल आणि शेवटचा फवारा असेल तर तुम्ही व्हिसल घ्या, म्हणजे बुरशीनाशक आहे, 40 ग्रॅम. त्यानंतर खोडात आळी आणि पानावर आळी दोन्ही ठिकाणी आळी असेल तर झेनॉप किंवा कोराजन घ्या, झेनॉप किंवा कोराजन. आणि जर खोडात आळी नाही, फक्त पानावर आळी आहे, तर मग इमान घ्या 10 ग्रॅम. रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी पांडा सुपर किंवा सरेंडर हे घ्या. आणि मग तिथं बिग बी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर परिस्थिती व्यवस्थित असेल आणि व्हायरसचं प्रमाण नसेल तर मग व्हिसल, तुमचं झेनॉप किंवा कोराजन किंवा इमान अधिक पांडा सुपर किंवा सरेंडर आणि बिग बी तिथं घेऊ शकता. भरारी वाटलं तर तुम्ही तिथं 5 मिली भरारीसुद्धा घेऊ शकता. उडीद फुलावर आहे फवारणीसाठी कोणते औषध वापरावे? उडदावर रस्ट आहे, रससाठी व्हिसल किंवा सुखई किंवा प्रोपिकोनॅझॉल किंवा Z78 यापैकी एक वापरा. त्यानंतर फुलावर आहे तर मावा वगैरे असेल तर तुम्ही हे पांडा सुपर घ्या, मावा आळी वगैरे सगळं जाईल. किंवा आपलं डिझायर आणि क्विनॉल फॉस घ्या, त्यांना सगळंच चाललं जाईल. आणि झेप घेऊ शकता जर चांगली परिस्थिती असेल तर. तुरीची शेंडे कुंडल्यावर एमपीके सोबत टॉपअप फवारले चालेल का? चालेल. अमावस्येच्या नंतर काळात मोनोकोटोबाची फवारणी केली चालेल का? नाही, मी सांगत नाही, मी शिफारस करत नाही. मग तुम्हाला मनानं काही करायचं तर करा. मी जे शिफारस केलं आहे तो 5 वर्षापासून चाललेला फॉर्म्युला, सगळ्यात कमी पैशाचा, सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला, ज्याच्यात मावा, तुरतुडा, फुलकिडा, पांढरी माशी, कोळी, आळ्याचे अंडे सगळंच कंट्रोल होते. कांदा मुळकूज होऊन पडत आहे, काय उपाय करावा? ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करा किंवा त्याच्या आधी थायफेनॉट मिथाईल म्हणजे पिक्सल किंवा रोकोचं ड्रेंचिंग करा आणि नंतर मग ट्रायकोडर्मा ड्रेंचिंग करा. तुरीच्या बाजूचे तास रिकामे सोडले नाही तर शेंडे खुडू शकत नाही, पण विरळणी करू शकतो का? विरळणी करू नका. मग शेंडे खुडायचे नाही तर विरळणी कशाला करता? ह्युमिक ॲसिड, ट्रायकोडर्मा, NPK बॅक्टेरियाची सोबत ड्रेंचिंग करू शकतो का? ह्युमिक ॲसिड आणि ट्रायकोडर्मा करा किंवा ह्युमिक ॲसिड आणि NPK बॅक्टेरिया करा. दोन्ही हे सोबत, तिन्ही सोबत केल्यापेक्षा ट्रायकोडर्मा वेगळा करा आणि हे दोन्ही एकत्र करा. कपाशी खूप वाढत आहे, लिओसिन कधी मारावे? लिओसिन 45 ते 60 दिवसाच्या मध्ये जर फवारा असेल तर 2 मिली घ्या. 60 ते 75 दिवसाच्या मधला फवारा असेल तर 3 मिली घ्या. ट्रायकोडर्मा रासायनिक खतासोबत मिक्स करून टाकले, रायझोबियम, अझाटोबॅक्टर, PSB ड्रेंचिंग कसे करायचे? पंपामध्ये किंवा बादलीमध्ये पाणी घेऊन डब्याने ड्रेंचिंग करायचे का? ड्रेंचिंग नाही करायचं. तुम्हाला PSB आणि KMB जे ते ड्रेंचिंग ते विरघळत नाही. आपलं जे लिग्नाईट बेसचं असतं ते विरघळत नाही. त्यासाठी ते शेणखतामध्ये मिक्स करा किंवा मातीत मिक्स करा आणि नंतर ते फेकून द्या. सोयाबीनला शेवटच्या फवाऱ्यात GAचा वापर करू शकतो का दाण्याचा आकार वाढण्यासाठी? करू शकता. तुरीचे शेंडे गुंडाळत आहे, काय करावे? जाऊ द्या, काय फरक पडत नाही. ते शेंडे गुंडाळणाऱ्या आळीसाठी एवढी चिंता करायची गरज नाही. फार त्यातला सिरियस घेऊ नका. खर्च कमी करा. सेव्हिंग इज अर्निंग आहे. जेवढा पैसा वाचेल तुमचा तेवढाच नफा वाढेल. सोयाबीन आता फुलावर आहे, निंदन केलेच चालते का? तण जास्त झालं असेल तर निंदा. झेनॉप पहिली दुसरी फवारणी झाल्यानंतर खोड आळी आली तर काय फवारावे? नंतर परत झेनॉप फवारू शकता किंवा कोराजन फवारू शकता.
तुम्ही जसे ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस्ट या नावाने उपलब्ध करून देत आहात, तसे डेंच्याचे बियाणे सॉईल बुस्टर नावाने नाही देऊ शकत का? त्याचं बघू, काही नियम आहेत का, डेंच्याचं बियाणं विकायला काही बंधन आहेत का, हे सगळं पाहू आणि जर शक्य झालं तर देऊ. कारण त्या हिरवळीच्या खताची आपल्या भागामध्ये जास्त गरज आहे. तूर पिकाची 48 दिवसांनी खुडणी केली तर चालेल का? आणि शेंडा खुडणी केल्यावर बुरशीनाशकाचे कोणते फवारा देऊ? बघा, मी सांगितलं 3 जर कटिंग करायचे असतील तुरीच्या, 25, 50, 75, पण काहीही कारणामुळं पहिली कटिंग झाली नाही तर तुम्ही कधीही करू शकता 50 दिवसापर्यंत, आणि त्याच्यानंतर 25 दिवसानं दुसरी कटिंग करू शकता. जे टॉपअप एकत्र मारले तर चालते का? गरज नाही, टॉपअपच मारा एकटं. जर वाढ कमी असेल तर दोन्ही कामं ते करेल. 5% फुलोरा अवस्थावर 1261 घ्यावं की 05234, यामध्ये मला कन्फ्युजन आहे. तर 1261 घेणं ठीक आहे. 05234ची शिफारस 5% फुलावर नाही आहे. फुल बसलं आणि शेंगा लागल्यानंतर तुम्ही घेऊ शकता 05234. पण सध्या मी विद्राव्य खताला सुद्धा तुम्हाला शिफारस करत नाही. सोयाबीनमध्ये तुमच्या जे संजीवक आहे त्याची सुद्धा शिफारस काळजीपूर्वक करतो किंवा करत नाही. कारण जर व्हायरस आला तर मग हा खर्च तुमचा न झालेला बरा. उडीद फुले वाढीसाठी व बुरशीनाशक तांबेरा रोगासाठी कोणते औषध? फुलं वाढण्यासाठी तुम्ही झेप घेऊ शकता 10 मिली, आणि तांबेरासाठी म्हणजे जो करपा आहे त्यासाठी व्हिसल किंवा Z78 किंवा प्रोपिकोनाझॉल किंवा हेक्झॅकोनाझॉल याच्यापैकी कोणताही घ्या. सरेंडर, कोराजन, व्हिसल, गजब, बिग बी वापरू का अमोशनंतर? सरेंडर, कोराजन, व्हिसल, गजब नाही. व्हिसल टाकायचा आधी, मग सरेंडर, कोराजन, आणि फार तर तुम्ही तिथे व्यवस्थित चांगली परिस्थिती असेल तर बिग बी घ्या. गजब नाही घेतलं तरी चालेल. राऊंडअप जमिनीवर पडल्यावर कसं कार्य करते? जमिनीवर दोन काम करत नाही. राऊंडअप हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टिमिक, म्हणजे पानावर पडलं की पानं शोषून घेणार त्याला आणि मग ते मुळापर्यंत जाणार. तर जमिनीवर पडलं म्हणजे ते निष्क्रिय होतं, मुळांद्वारे ते ओढले जात नाही. माझ्या बाजूच्या शेतात बोंडाळी दिसत आहे, माझ्या शेतात नाही. मी जर लाईट ट्रॅप लावले तर ते पतंग माझ्या शेतात येतील का? मस्त आहे. बरेच शेतकरी हाच विचार करून लाईट ट्रॅप लावत नाही, फेरोमॅन ट्रॅप लावत नाही. आपल्या ह्याच्यात नाही बाबा, दुसरीकडचे पतंग आले तर मग आपल्या इथं वाढायची. अहो, लाईट ट्रॅप लावला तर पतंग येईल आणि तिथं मरल. तुमच्या शेतातलेही येतील, बाजूच्या शेतातलेही येऊन मरतील तिथं. ते काय जिवंत थोडेच राहणार आहे. त्यामुळे तसा विचार, निगेटिव्ह विचार करत जाऊ नका. दुसरीकडचे आले तर तुमच्या इथे येऊन मरतील, त्याच्या शेतात 10 बोंड जास्त लागतील, तर तुम्हाला नाही फायदा. म्हणजे तुम्हाला तर तुमच्या शेतातले जे मेले त्यामुळे फायदा होईल ना. त्यामुळे लाईट ट्रॅप लावा, कुठालचाही पतंग आला तिथे मरणार आहे. कपाशीला हुमणी आळी खुरपती वेळेस दिसली, काय करावं? उपाय सुचवा. दुसऱ्या शेतात तूर व कपाशी पाण्याखाली आहे, पण पाणी 2 महिने कमी होणार नाही कारण तलावावरती आहे. अच्छा, हुमणी आळी दिसली तर त्याला, कापसाला दिसली म्हणजे तुम्हाला किमान आता इथून पुढचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 महिने तरी कंट्रोल करावा. रिहान्सचा डेंची करावा लागेल. 50 मिली प्रतिपंपाला रिहान्स घेऊन एकरी 10 पंप टाकायचं. ट्रायकोडर्मा फॉस्फेटमध्ये मिक्स करून टाकला चालतो का? चालतो. तुरीमध्ये हुमणी, बुरशी, वाळवी, रिहान्स, पांडा सुपर, आळवणी चालते का? चालते. रिहान्स अर्धा लिटर, पांडा सुपर 1 लिटर किंवा एकटं रिहान्स केलं तरी चालेल तुरीला. तुरीमध्ये स्टेम कॅन्करसाठी ब्ल्यू कॉपर फवारताना शेंडा पानावर पडल्यास काही विपरीत परिणाम होतो का? काही होत नाही विपरीत परिणाम. ब्ल्यू कॉपर तुम्ही पानावर पडलं तरी चालतं, पण शेंड्यावर पडणं जास्त महत्त्वाचं आहे. सोयाबीनमध्ये खोडकिडा आणि आळीला कंट्रोल करण्यासाठी जसे झेनॉप आहे तसे कपाशीमध्ये बोंडाळीला कंट्रोल करते का? बोंडात गेलेल्या आळीला काहीच कंट्रोल करत नाही. गुलाबी बोंडाळीची आळी जेव्हा बोंडात जाते तर एकदम बारीक असते आणि एकदम बारीक छिद्र असतं. ते बोंड वाढलं की दुसऱ्या दिवशी ते छिद्रही बंद होऊन जातं. त्यामुळं त्याच्या वरतून काही जरी फवारलं तुम्ही, ते बोंड रात्रभर औषधात भिजून जरी ठेवलं तरी ती आळी मरत नाही. त्यामुळं ते आत गेलेली आळी कोणत्याच औषधाने मरत नाही. सोयाबीनवर शेवटची फवारणी कोराजन, नोवान, पांडा सुपर चालेल का? चक्री, भोंगा, खोडमाशी आहे, सोबत बुरशीनाशक घेऊ का? कोराजन, नोवान कशाला घेतात तिथं? कोराजन, पांडा सुपर घ्या, सोबत व्हिसल घ्या, चालेल. कापसाच्या झाडापासून मशागत केले तर पांढरेमुळे तुटतात का? हो, एकदम खोडाच्या जवळ खोल मशागत जर केली तर पांढरेमुळे तुटतात.
त्यामुळे जास्त खोडाच्या जवळ खोल मशागत करू नका. सोयाबीनमध्ये काही फरक असते आणि जीएम सोयाबीन आपल्याकडे येत नाही का? जीएम सोयाबीन आपल्याकडे आपल्या इथे काय झालं, जे GEAC कमिटी असते, जिनेटिकली मॉडिफाईड जिनेटिकली इंजिनिअरिंग जी कमिटी असते, किंवा जे सरकार आहे, आपल्या सरकारनं पुढच्या तुमच्या बायोटेक्नॉलॉजीला संशोधन ट्रायल वगैरे सगळ्या थांबवलेले आहे. त्यामुळं आपल्या इथे ते सध्या तरी येऊ शकत नाही. BG3 तर आलं नाही अजून, त्यामुळं ते येऊ शकत नाही. सोयाबीनमध्ये लिओसिन दोनदा फवारले तर चालते का? काहीच फायदा नाही. 35 ते 40 दिवसाच्या मध्ये जर फवारलं गेलं तरच त्याचा काहीतरी थोडाफार फायदा दिसतो. नाही तर नंतर तुम्ही 70-75 मिली जरी वापरलं तरी काय फायदा दिसत नाही. फक्त युरियासोबत रायझरजी दिलं तर चालेल का? आणि रायझरजीचे फायदे काय? रायझरजी युरियासोबत कोणत्याही खतासोबत दिलं चालते. त्याचे फायदे म्हणजे पांढऱ्या मुळांची वाढ करते, जमिनीतल्या अन्नद्रव्याचा उचल वाढवते आणि अनेक फायदे आहेत. जमिनीची सुपीकता वाढवते. 20 एकर तूर दुसरी शेंडे खुडणी करायला 4 ते 5 दिवस लागले. पाऊस अधूनमधून येतो. बुरशीनाशक फवारणी करायला शेंडे खुडल्यावर 4-5 दिवस लेट झाले तर चालेल. तसं नका करू. आज शेंडे खुडा, संध्याकाळी ते जेवढे खुडणं झाले त्याच्यावर फवारून घ्या. उद्या जेवढे खुडणे झाले तेवढे फवारून घ्या. 4-5 दिवस झालं तर 4-5 दिवस. रोजच्या रोज त्याच्यावर बुरशीनाशक फवारा, ढगाळ वातावरण किंवा पावसाचा अंदाज असेल तर. सोयाबीनला शेंड्यावर फुलं आलेले आहेत तरी पण सोयाबीन वाढते का? 55 दिवसापर्यंत 335 वाढते, 50 दिवसापर्यंत 9305 वाढते. हे दोन महत्वाच्या जाती. तुरीची लागवड आपल्या पद्धतीने केली आहे. शेंडे खुडणी केली, रोको बुरशीनाशकाचा फवारा घेतला, पण तुरीच्या खोडावर काळे डाग पडून तूर वाळत आहे. यावर काय? त्याच्यावर हे आहे हो, खोडावर डाग पडतात म्हणजे स्टेम कॅन्कर आहे. कॉपर ऑक्सीक्लोराईड त्याच्या खोडावर फवारा. कपाशीला लिओसिन मारणे योग्य आहे का अयोग्य आहे? तर जास्त वाढ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असेल तर लिओसिन मारू शकता तुम्ही, किंवा डोक्या इतकं किंवा खांद्या इतकं झाल्यानंतर शेंडाही खोडू शकता. सोयाबीनवर झेनॉपची फवारणी केली तर रस शोषक कीड व अळीचे नियंत्रण होईल का? रस शोषक किडीचे नियंत्रण झेनॉपनं होत नाही. अळीचे, पानावरची अळी आणि खोडातल्या अळीचे नियंत्रण होईल. पुढील वर्षी कोरडवाहू क्षेत्रावर मध्यम व चिपाड्या जमिनीमध्ये बेडवर सोयाबीनवर तूर टोपण केली तर जमेल का? हो. चिपड्या जमिनीमध्ये तर बेडवर केलं तर जास्त फायदा होईल. सोयाबीन व तुरीच्या जाती सांगा. नंतर सांगू, आता अजून खूप वेळ आहे त्याला. तोपर्यंत अजून काय होतं, चांगल्या काही घडामोडी, काही चांगल्या जाती येतात का, ते सगळं विचार करून नंतर सांगू. आपल्या मार्गदर्शनाखाली 26 बॅग सोयाबीन केले असून 6 एकरमध्ये वाढ कमी असल्यामुळे रिफ्रेश 1261ची दुसरी फवारणी केली, पण झेपच्या तुलनेत फुले कमी दिसतात. तर ठीक आहे, नंतर मग झेप मारा तिथे 6 एकरामध्ये. सरेंडरमुळं झाड कडक येतं का? त्या ठिकाणी मोनोसिल जर वापरलं तर चालतं का? तुम्हाला जर पानं तोडून विकायची असतील तर मोनोसिल मारा, अजून काय कवळं करायचं ते मारा. बोंड जर पाहिजे असतील तर मी म्हणतोय की पानं कडक होऊ द्या, काही फरक पडत नाही. पान हिरवं राहिलं पाहिजे. थोडंफार कडक जर झालं तरी चालतं. उलट त्या पानावर लवकर गुलाबी बोंडाईचे पतंग अंडे घालणार नाही, आणि कवळे पानं असतील तर त्याच्यावर जास्त प्रमाणात अंडे घालतील. बरेच वेळेस आपण पाहिलं आहे की जास्त फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याला उत्पादन कमी झालं, कमी फवारणी करणाऱ्या उत्पादन जास्त झालं. याचं कारण असं होतं कापसामध्ये की रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक जिथं होता तिथं पानं खराब झालेली होती थोडेफार, पण तिथं अळीचा अटॅक नव्हता. कारण त्या पतंगाला खराब पानावर नाही, ते कुठं अंडे घालतात, फ्रेश कवळ्या लस पानावर अंडे घालतात जास्त. मग तिथं तुडतुड्याचा, माव्याचा अटॅक असल्यामुळे तिथं त्यांनी जास्त एगलिंग केलं नाही. त्यामुळे त्या कापसाला बोंड चांगले लागले, त्यात कापूस वजन चांगलं भरलं. म्हणजे कमी फवारे करून सुद्धा रस शोषण करणारी कीड असल्यामुळं अळी कमी होती. तर तुम्ही जर ते मोनोसिल आणि हेन फवारायचं, तुम्हाला काय फवारायचं फवारा, मी काही सांगत नाही तुम्हाला. माझी कपाशी गेल्या वर्षी खूप छान होती, टपोरी बोंड होती, बोंडाची संख्या खूप होती, परंतु नंतर बोंड काळी पडून खराब झाली, ती फुटलीच नाही. मी प्रत्येक फवारणीत अळीनाशक घेतले होते, पण तरी असं का झालं असेल? बोंड अळी, गुलाबी बोंड अळी आणि बोंड सड दोन्ही सुद्धा गोष्टी आहेत
काही भागामध्ये बोंडसडीचं प्रमाण सुद्धा खूप मागच्या वर्षी होतं. तर या बोंडसडीला अजून शास्त्रीय पद्धतीनं काय नेमकं कारण आहे त्याचं आपल्याला कारण अजून सापडलं नाही. पण बऱ्याच वेळेस जेव्हा झिमझिम पाऊस पडत असतो, बोंड तयार होतं, तेव्हा त्या बोंडाच्या जे पाकळ्या असतात 5 पाकळ्या, तर त्याच्यामधून काही प्रमाणात पाणी आत जातं आणि बोंड सडतं, असा प्राथमिक अंदाज आहे. किंवा जे विविल्स किंवा मोठे किडे असतात ते जेव्हा बोंडाला पंक्चर करतात, तेच तेव्हासुद्धा ते होऊ शकतं. तर त्याच्यावर संशोधन चालू आहे. बोंडसडीबद्दल काय कारण आहे ते आम्हाला माहीत झाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगू. पण सध्या आपण जे आहे, ज्या भागात बोंडसड जास्त होते तिथे आपण बुरशीनाशकाचा वापर इथून पुढे करत राहू. आता याच्यातही सल्फर हे बुरशीनाशक म्हणूनही काम करतं अमावस्येनंतरच्या फवाऱ्यात. आणि बाकीचं तुम्ही बोंडअळीचं नियंत्रण तर व्यवस्थित केलंच आहे. चुनखडीयुक्त जमीन आहे तर तुरीला बिग बी किंवा परिस्पर्श किती वेळा फवारायचे? तुरीला कुठं तुम्हाला सांगितलं बिग बी आणि परिस्पर्श? चुनखडी जमीन आहे तर परिस्पर्श द्या तुम्ही. ड्रेंचिंग करू शकता, फवारू शकता, 1-2 वेळेस फवारा. किंवा झिंक इडिटी आणि फेरस 20-20 ग्रॅम फवारू शकता. विद्राव्य खत फवारणी करताना केव्हा टाकावे? औषधे बनवताना मिक्स करावे की पंपामध्ये टाकून? पंपामध्ये टाकू शकता तुम्ही, शेवटी टाकायचं विद्राव्य खत, सगळ्यात शेवटी विरघळून घ्यायचं त्याला, नंतर टाकायचं. सर सोयाबीनवर कोराजन प्युराक्रॉन मारलं तर चालते का? चालते. कपाशीमध्ये तण झालंय, राऊंडअपची फवारणी केली तर चालेल का? तण लहान आहे, कापूस पातीवर आहे, कापूस 45 दिवसाचा आहे. राऊंडअप फवारला चालेल, फक्त कापसावर पडू दे नका. आणि नाही जरी पडलं तर थोडीफार हवा आली तर उडतं कापसावर आणि शेंडा थोडासा लाल पिवळा होतो. तर ते झालं तर जास्त चिंता करू नका. फक्त हुड लावून हवा नसताना शांत वातावरणात फक्त तणावर पडेल असं फवारा. संत्र्यावर डिंक्या आलाय, काय करावं? डिंक्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चित्रकार सरांनी, तो पहा. त्यात सगळं नियंत्रण जे आहे डिंक्याचं नियंत्रण ते दिलेलं आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे झेनॉप 15 मिली, झेप 20 मिली आणि टिल्ट 20 मिली वापरलं आणि त्यानंतर शेंड्याची पानं थोडेसे वाकले, याचं काय नेमकं कारण असेल? तर बघा, झेनॉप 15 मिलीने काय होत नाही. झेप 20 मिली आणि टिल्ट 20 मिली दोन्हीसुद्धा म्हणजे आपण प्रमाण वाढवलेलं आहे. झेपचं 10 मिलीचा डोज आहे पण 20 मिली केलं तर याला थोडंसं पानं सुकू शकतात, शेंड्याचे कोवळे पानं. त्यात टिल्टही आहे, टिल्टचं सुद्धा प्रमाण वाढवलं की ते थोडंसं शॉक लावतं, पण काही फरक पडत नाही. 2 दिवसानंतर त्याच्या पूर्व परिस्थितीवर येईल, ते त्याला काही नुकसान होणार नाही. सर माझा प्रश्न कधीच घेत नाही, धान या पिकाबद्दल संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडिओ बनवा. आता काय पिकं एवढे झालेत आणि वेळ आपल्याला पुरत नाही आहे. आता बघा, सोमवारी आपण लाईव्ह घेतो, त्याची तयारी रविवारपासून करावं लागते. मंगळवारी जे प्रश्न राहिले त्याचं रेकॉर्डिंग आपण करतो, त्यातही अर्धा दिवस जवळपास जातो. बुधवार गेला की गुरुवारी परत आपण इतर पिकांचा लाईव्ह असते. ऊस आहे, हळद अद्रक आहे, त्यानंतर कांदा, भाजीपाला, फळबाग सगळं. म्हणजे 7 दिवसातले 4 ते 5 दिवस त्याच्या तयारीतच असतात. त्यामुळं अजून कोणतं पीक कसं वाढवावं, कसं करता येईल त्याच्यावर विचार चालू आहे. आणि मी तुमचा प्रश्न प्रत्येक वेळेस पाहिला धानाबद्दल, पण मी नाही सांगू शकलो. मला उलट तुमच्या धान एरियामध्ये म्हणजे नागपूरचा रामटेककडचा भाग, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचा भाग, चामोर्शी वगैरे सगळा, इथले शेतकऱ्यांबद्दल खूप प्रेम आहे आणि खूप त्यांच्याबद्दल मला काहीतरी करण्याचं माझ्या मनात नक्की आहे. आमचासुद्धा अभ्यास चालू आहे आणि जसं वेळ मिळाला किंवा जसं शक्य झालं तसं धानावर व्हिडिओ पण बनवू, धानासाठी वेगळे लाईव्हसुद्धा घेऊ, पण थोडा वेळ आम्हाला द्या. अमावस्याच्या फॉर्म्युल्यामध्ये बोरान घेतलं तर चालेल का? काहीच घ्यायचं नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही टाकू नका. तुम्हाला त्या अमावस्याच्या फॉर्म्युल्याचं जर काही नुकसान झालं तर मी जबाबदार राहणार नाही. दुसरं काही टाकून नुकसान झालं, कारण दुसरं काही टाकू नका. त्यात सल्फर आहे, सल्फरसोबत बऱ्याच गोष्टी चालत नाही. जेवढी फवारणी केली तेवढाच भागात झालं. मंडळी, झाले प्रश्न आणि बरेचसे प्रश्न तेच होते. त्यामुळं जवळपास माझ्याकडे बघा 25 ते 30 पेपर्स आहे. पण तेच प्रश्न असल्यामुळं आपण कव्हर केलं नाही, ज्याची माहिती नाही सांगितली ते प्रश्न घेतले. परत एकदा सर्वांना आवाहन करतो, व्हायरसवर लक्ष ठेवा, गुलाबी बोंडअळीवर लक्ष ठेवा, खोडातल्या अळीवर लक्ष ठेवा आणि तुरीचं मर रोग जो आहे
त्याला कंट्रोल करण्याचं वेळेत कंट्रोल करा. धन्यवाद.